मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी 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 माहित असता रिवाज जुना कसा नाही आला ध्याना नका भरा मग सर रावा मर्जी राखुणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी नका भरा मग सर रावा मर्जी राखुणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मालक मी ग या विश्वाचा पाहतो समाचार आज मी तुमचा मात ठेवा मग जावा रावा साऱ्या बैसोनी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मात ठेवा मग जावा रावा साऱ्या बैसोनी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी गवळ न करती गयावया गवळ न करती गयावया दही दूध जाईल वाया गवळ न करती गयावया दही दूध जाईल वाया सासू हात कोणीच पात माझी मार देऊनी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी सासू हात कोणीच पात माझी मार देऊनी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी गवळणी जमून साऱ्या कृष्ण भगवती घाली ती फेऱ्या नको हटो स्वरावाट नाथा दया गवळी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी नको हटो स्वरावाट नाथा दया गवळी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी गवळणी जमून साऱ्या कृष्ण भगवती घाली ती फेऱ्या भक्ती करून दान जीवन मुक्त झाल्या गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी भक्ती करून दान जीवन मुक्त झाल्या गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी धोंडी राम या हो कवीचा धोंडी राम या हो कवीचा बोल रसाळ बहुमोलाचा धोंडी राम या हो कवीचा बोल रसाळ बहुमोलाचा शंकर विलास काती रंग जंग पुरा लावणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जात गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जात गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी मथुरेचा नाका चुकवून कैसा जाता गवळणी कार्यक्रमाच्या नियमाप्रमाणे गणरायाचं नमन गणाच्या पाठीमागे येणारी गवळण यानंतर रसिकांच्या चरणी संतांच्या चरणी नमनाची साकी आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात ठेवून मस्तक सद्गुरु चरणा
ठेवून मस्तक सद्गुरु चरणा नंतर वंदन सभाजना करतो नंतर वंदन सभाजना तुमच्या चरणाची सेवा घडवली हीच माझी प्रार्थना सद्गुरु रूपाची प्रेम पाहना सद्गुरु रूपाची प्रेम पाहना पुढे सेवेची रचना करतो तुमच्या सेवेची रचना अंतर भाव्य करतो वंदना सर्व विंचू नारायण बाबा नारायण नारायण हरि बाबा मुंगी होऊन साखर खावा मुंगी होऊन साखर खावा मुंगी होऊन साखर खावा काय कामाचा धिंगाणा जीवनामध्ये काय कामाचा धिंगाणा शंभूरा तुला म्हणे गुरुपुत्रा अंगी असावा लिलापणा नियमाप्रमाणे गणगौळण रसिकांच्या चरणी संतांच्या चरणी नमनाची साखी झालेली आहे. यानंतर एक बोधपर साखी आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात. वास्तविक पाहता हे डबढोलकी तुंतुन ही लोककला आहे आणि या लोककलेचा खऱ्या अर्थानं वटवृक्ष जर लावलेला असेल तो वटवृक्ष लावला छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण छत्रपतींच्या दरबारी कलाकारांचा आदर असायचा सन्मान असायचा आणि म्हणून ही भारत देशाची नवे नवे महाराष्ट्राची असणारी ही लोकधारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेली वाक्यात आहे का नर जन्माशी येऊन नर तो नारायण झाला येऊन नर तो नारायण झाला झाला आढळपदी बैसून जगामध्ये कीर्ती रूपी राहिला. आढळपदी बैसून जगामध्ये कीर्ती रूपी राहिला. अभंगवाणीमध्ये लिहिलेले नर जन्माशी येऊन नर तो नारायण झाला.
आणि आढळपदी वैसून जगामध्ये कीर्तिरूपी राहिला. आढळपद, आढळपद म्हणजे ज्या पदावरून कोणी ढळवणार नाही त्याला म्हणतात आढळपद. आणि ते आढळपद मिळालं कोणाला? आढळपद मिळाले माझ्या ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ नामदेव, गोरा कुंभार, राका कुंभार, शेणानवी, कबीर महाराज, शेख मोहम्मद महाराज, निळोबरा निमराज महाराज, आत्मज्ञानी गणपत बाबा, ब्रह्मनिष्ठ हरिबाबा. आढळपद मिळालं सखुबाई, जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई. आढळपद मिळालं झाशीची राणी अहिल्याबाई होळकर. आढळपद मिळालं ज्यांची आज जयंती आहे. शिवजयंती तर आहेच, निमित्त त्याच आहे. परंतु ज्यांना आढळपद मिळालं, इन्कलाबच्या घोषणा देता देता आपल्या हातानं मृत्यूचा पास ज्याने गळ्यात गुंतून घेतला, आज त्या शहीद भगतसिंग सुखदेव यांचा सुद्धा आज असणारा शहीद दिन आहे. कारण आज याच तारखेला त्यांना फासावर देण्यात आलं होतं स्वातंत्र्यासाठी. त्यांचाही आजचा शहीद दिन आहे. त्यांना मिळालं आढळपद. आणि आढळपद मिळालं ब्रिटिशांच्या गाडी पुढे आडवं झोपून ज्यानं स्वतःचा रक्ताचा अभिषेक भारत मातेवर शिपला, त्या बाबू गेनूला आढळपद मिळालं. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्येच नाही तर या जगतामध्ये ज्यांची मोठ्या आदरानं, प्रेमभावानं, अंतकरणाच्या भक्तिभावानं ज्यांची जयंती साजरी केली जाते, ते आढळपद मिळालं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आढळपद मिळालं. आणि आढळपद ज्यांना मिळालं, स्त्री असो किंवा पुरुष असो, आढळपद ज्यांना ज्यांना मिळालं त्यांच्या आईची कुस पवित्र झालेली आहे. आईची कुस पवित्र झालेली आहे. ज्यांची आता आपण या ठिकाणी नावाची गर्जना करतो, त्यांच्या आईची कुस पवित्र झालेली आहे. तुमच्या बाईची शपथ घेऊन सांगतो, एक त्या जिजाऊ मातेची कुस जर पवित्र झाली नसती तर, एक जिजाऊ मातेची कुस जर पवित्र झाली नसती तर स्वराज्याचं तोरण आपल्याला दिसलंच नसतं आणि ही जयंती साजरी आपण केलीच नसती. आणि या मुंबा नगरीमध्ये आधार स्तंभ माणसाला मिळालेलाच नसता, सन्मान मिळालेला नसता. मानवता, स्वधर्म, स्वधर्माचं आचरण, दया, क्षमा, भाव, विवेक, वैराग्य, निजबोधाचा जिव्हाळा जर या ठिकाणी या जागेला प्राप्त झाला असेल तर ते माझ्या राजांना मिळालेलं आढळपद. आणि त्यांना जन्माला घालणारी माता, जगत माता जिजाऊ मासाहेबांच्या चरणी त्रिवार वंदन करून या ठिकाणी सद्गुरू जशी सद्बुद्धी देतील त्या पद्धतीनं, कारण कार्यक्रमाच्या या ठिकाणी आदरणीय बबनदादा चौरे मंचकावर बसलेले, आत्मज्ञानी गणपत बाबांचे वारसा हक्क त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्याचे इन्कम टॅक्स अधिकारी चौरेताई या ठिकाणी आले. त्याचबरोबर मंत्रालयामध्ये असणारे IAS अधिकारी बाळासाहेब चौरे या ठिकाणी आले. त्याचबरोबर आमच्या परिवाराचे असणारे जावई पारनेर तालुक्याच्या जाधववाडून या ठिकाणी आमचे जाधव साहेब सपत्नीक या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि आमच्या संजय भाऊनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेले आहे. खऱ्या अर्थानं पारनेर तालुका, शिवरांचा तालुका, वीरांचा तालुका, त्यागी महापुरुषांचा तालुका आणि या त्यागी असणाऱ्या तालुक्यातले एक रत्न या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य आहे त्या आदरणीय चेडे साहेबांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. फक्त कार्यक्रम थोडा वेळेने सुरू झाला, उशिराने सुरू झाला. उशिराने सुरू झाल्यामुळे एक रसिक समोर आल्याच्या नंतर तो रसिक जाणे हा विषय नाही. त्याला सकाळी दिवस उगेपर्यंत सुद्धा खेळून ठेवण्याची दानत या निजामबाई मध्ये नाही, परंतु आत्मज्ञानी गणपतबाबांच्या या डफामध्ये आहे, आत्मज्ञानी गणपतबाबांच्या काव्यामध्ये आहे. असं 1000 माणसं असली काही किंवा 2 माणसं असली काही, पण कार्यक्रम त्याच पद्धतीने होईल. कारण रसिकांच्या चरणी नतमस्तक होणं आणि रसिकांच्या चरणी अंतकरणाच्या ठेकापासून दंडवट त्रिवाण स्मरण करून हा शाहिरीचा डप आहे. शाहिरीचा डप आहे. कारण शाहिरी कशी आहे? शाहिरी असावी बिंडा
मातीचा पिंड करुणी दंड काढावी झुंड शाहिरानं आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले नर जन्माशी येऊन नर तो नारायण झाला नारायण झाला आढळपदी बैसून जगामध्ये कीर्ती रूपी राहिला सूक्ष्म बारीक जरी विचार करून पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये कितीतरी जयंत्या होतात कितीतरी पुण्यतिथ्या होतात पुण्यतिथी होती संतांची आणि जयंती होती शूरवीरांची कर्तव्यकाराची ज्यांनी रक्त सांडलं ज्याने त्याग केला त्यांची जयंती आणि ज्यांनी स्वतः आशा नावाची वस्तू जीवनातून वजा केली मोहमांत बाजूला सरली आणि या जगाला सरळ मार्गाने जाण्याचा उपदेश ज्यांनी केला पुण्यतिथी होते त्या संतांची जयंती म्हणजे जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणजे अखंड अमरत्व प्राप्त ज्यांनी केलं त्यांची पुण्यतिथी आहे मला एक सांगा लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील त्यांचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या जयंती त्यांची तारखा तोंडपाठ असतात शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा तुकाराम बीज कधीची माऊलीचा सोहळा कधीचा पंढरीची वारी कधी देहुला तुकाराम बीज कधी नाथबाबाची षष्टी कधी सर्वांच्या तोंडपाठ आहे छत्रपती शिवराय म्हणजे कोण हे ज्याला माहित नसेल की औलाद महाराष्ट्रात जन्माला आलेली असेल काय छत्रपतींची जयंती कधी विचारल्याबरोबर दुसरीतली मुलं सुद्धा तारीख सांगितल्याशिवाय राहत नाही पण जर आपल्याला विचारलं ना या आज्याची जयंती कधी आपल्याला माहित नाही आपल्या आज्याची माहित नाही आपल्या बापाची माहित नाही परंतु जगाच्या बापाची मात्र जयंती तोंडपाठ असते कशामुळं एक वीरत्व शूरत्व त्याग धूर्त असणारा एक धुरंधर एक लढवय्या मावळ्यांना एक भुजाला धरणारा रयतेवर प्रेम करणारा धर्माचं आचरण करणारा आणि कोणत्याही जातीचा द्वेष न करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे मोकार मुद्रा मिळाली नाही मोकार मुद्रा मिळाली नाही चंद्र देखेवा वर्धिष्णु विश्व वंदिता शह सुनो शिव सय्यशा मुद्रा भद्राय राजते अर्थ काय मुद्रेचा अर्थ काय शिवजयंती आपण सर्वजण सादर करतो काय अर्थ आहे या मुद्रेचा
प्रतिपदेचे चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदित. अर्थ काय पण त्याचा? प्रतिपदेचा चंद्र कले कलेनं वाढत जाणार असतो आणि पौर्णिमेचा चंद्र कले कलेनं कमी होत जाणार असतो. आपल्या देशाचा परराष्ट्र मंत्री दुसऱ्या देशात गेला. त्या राजानं त्यांचा सन्मान केला. वाक्य नीट आहे का? त्या राजानं सन्मान केला. त्याच्या नगरीतली असणारी सगळी विकास कामं दाखवली. वाक्य लक्ष देणं आहे का? आणि आपल्या राजा कोण गेलेल्या रजपुताला त्या राजानं विचारलं, आपण आमच्या राज्यावर समाधानी आहात काय? त्याने सांगितलं, हो, फार फार सुंदर तुमचा देश फार सुंदर. मग आम्ही कोणासारखे आहोत? आम्ही कोणासारखे आहोत? त्याने सांगितलं, तुम्ही म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आणि तुमचा राजा म्हणजे आमचा